आणि आता एक मोठी बातमी, वैजापुरात स्फोट घडवत बँक उडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। जुन्या गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यासाठी हा स्फोट घडवण्यात आलाय। 5 आरोपींना ताब्यात घेत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावलाय। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेनं भरत शिवाजी कदम या व्यक्तीवर खोटे दस्तऐवज देऊन 63 लाख रुपये लाटण्याचा गुन्हा विरगाव पोलीस ठाण्यात दाखल केला होता। त्याला 6 महिने कोठडीत राहावं लागलं आणि त्यामुळे या आरोपींना इतर 5 आरोपींना सोबत घेऊन बँक लुटीचा बनाव बनवत पेट्रोल बॉम्बच्या सहाय्याने बँकेत स्फोट घडवून आणला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। वैजापूरमध्ये ही घटना घडलेली आहे। 5 आरोपींना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतले। स्फोट घडवत बँक उडवण्याचा हा प्रयत्न वैजापूरमध्ये घडलेला आहे। जुन्या गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यासाठी बँकेमध्ये हा स्फोट घडवून आला असल्याचं समोर येत आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, अत्यंत भयंकर आणि धक्कादायक प्रकार आहे की बँकेमध्ये बनावट कागदपत्र देऊन जवळपास 67 लाखाचं लोन घेतलं। त्या प्रकरणामध्ये त्या आरोपीवर गुन्हा दाखल झाला। 5-6 महिने त्याला पोलीस कोठडीत राहावं लागलं। त्याचा राग आणि बदला आणि ते पुरावे नष्ट करण्यासाठी चक्क वैजापुरातील महाराष्ट्र ग्रामीण बँक या व्यक्तीने 4 जणांच्या सहाय्याने बँक उडवून लावली आणि त्या बँकेत आग लावली आणि ती आग लावून जे काही बनावट कागदपत्र त्यांनी दिली होती लोनसाठी ती नष्ट करण्याच्या हेतूने त्या ठिकाणी त्यांनी बॉम्बस्फोट घडवला आणि पूर्ण बँकेला आग लावून टाकली। या प्रकरणामध्ये पोलिसांनी सखोल तपास करून 5 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि त्या बॉम्बस्फोट आणि त्या सगळ्या आगीमध्ये एक आरोपी सुद्धा जळालेला आहे। त्यामुळे तो सुद्धा फरार आहे आणि कुठेतरी तो उपचार घेत आहे। एकंदरीतच अत्यंत भयंकर पद्धतीने जे काही खोटे नाटे कागदपत्र देऊन लोन घेतलं होतं ते पुरावे नष्ट करण्यासाठी एवढा टोकाचा विचार करणं निश्चितपणे एक वेगळी भयंकर घटना पोलिसांनी उघडकीस आणलेली आहे। 5 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि एक आरोपी फरार आहे। आणखी यामध्ये कुणाकुणाची इन्व्हॉल्वमेंट आहे काय आहे यामध्ये पोलीस अधिक तपास करत आहे। विशेष म्हणजे पोलीस या आरोपींनी जो आहे बँक लुटीचा प्रकार दिसावा अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडून आणल्या। मात्र त्या ठिकाणी बँक लुटली गेली नाही। बँकेतला सगळा पैसा सुरक्षित होता। जवळपास 25 ते 30 लाखाची कॅश बँकेत होती ती सुद्धा सुरक्षित राहिलेली आणि ऑनलाईन डॉक्युमेंटेशन आता असल्यामुळे त्या आरोपीला ते जे काही खोटे कागदपत्र दिले होते ते पुरावे नष्ट करता आलेले नाहीत। एकंदरीतच बँकेचं नुकसान नाही झालं पण अशा पद्धतीचा भयंकर प्रकार पोलिसांनी उघडकीस आणलेला। सिद्धार्थ, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। वाढत्या तापमानामुळे नागपुरातील टाटा टोपे नगरातील श्री गणेश मंदिरात बाप्पासाठी एसी लावण्यात आलाय। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी इथे मळगंगा देवीच्या 3 दिवसीय यात्रेला प्रारंभ झालाय। यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्री देवीची काठी आणि पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। कोल्हापूरच्या रेंदाळ गावात पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं। रेंदाळ गावामध्ये 8 ते 10 दिवसांपासून एकदा पाणी पुरवठा होतोय तर पाणी पुरवठा सुरळीत करेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। बुलढाण्यातील नख गळती बाधित गावात केंद्राचं आरोग्य पथक 3 दिवस मुक्कामाला असणार आहे। मात्र केस गळतीचं निदान झालं मग नवीन संशोधन करून नख गळतीबाबत काय दिवे लावणार आहेत असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी विचारला। नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेकडो ग्रामपंचायतींच्या मुदत संपणार आहेत आणि त्यासाठी मालेगाव, येवला, नांदगाव, चंदवड या तालुक्यातील सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली। येवल्यात एका धाब्यावर उभ्या असलेल्या आयशर ट्रकच्या केबिनमध्ये चालकाने गळफास घेतला। त्याची ओळख अद्यापही पटलेली नाही। या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला। जळगावच्या चोपडा तालुक्यातील चौगावात एक घर सोडून एक अशा पद्धतीने अनेक ग्रामस्थांना किडनीचे विकार जडलेले आहेत। गेल्या 6 वर्षात 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे। पाण्यामध्ये दोष असल्यामुळेच किडनीचा विकार जडल्याचं डॉक्टरांनी सांगितल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणाऱ्या महापालिकेकडून बांधण्यात आलेला राजाराम पूल तो फन टाइम पर्यंतचा उड्डाण पूल अखेर पुढील आठवड्यात खुला होणार आहे। रायगडमध्ये अवैध मासेमारी करणं महागात पडलंय। मत्स्य विभागानं ड्रोनद्वारे टेहळणी करत 63 जणांवर कारवाई केली आहे। त्यांच्याकडून 5 लाखांचा दंड वसूल करण्यात आला। कांदा निर्यातीबाबतीत केंद्र सरकारच्या धरसोड धोरणाचा फटका यावर्षी कांदा निर्यातीला बसलाय। यंदा कांदा निर्यातीमध्ये 10% घट झाली आहे। त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी शासनाला तब्बल 380 कोटींच्या रुपयाच्या विदेशी चलनाला मुकावं लागलंय।